उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार फुटून पुन्हा नवीन गट तयार करताय आणि तो गटाने शिंदे गटाला साथ दिल्याचं जवळपास निश्चित झालंय. आणि त्यात 6 खासदारांपैकी एक खासदार म्हणजे शिर्डीतील भाऊसाहेब वागचौरे. भाऊसाहेब वागचौरे यांनी ज्यावेळेस त्या गटाला साथ दिली आणि त्यामुळे संगमनेर येथील शिवसैनिकांनी त्याचा भाऊसाहेब वागचौरे यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन या ठिकाणी केलं आहे. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत. पुन्हा भाऊसाहेब वागचौरेंनी तिकडे शिंदे गटात गेलेत, पुन्हा पक्षांतर केले, काय सांगणार? भाऊसाहेब वागचौरेच्या मुळात रक्तातच गद्दारी आहे. त्यांनी आता पहिल्यांदा गद्दारी नाही केली, 2014 साली गद्दारी केली. त्याच्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसमधून बीजेपी मध्ये गेले, बीजेपी मधून आमच्या उद्धव साहेबांच्या आमच्या शिवसेनेत आले आणि आता आम्ही त्याला निवडून दिलं. त्यावेळेस तो बोलला की ही माझं शेवटचं निवडणूक आहे आणि मी याच्यानंतर पक्ष बदलणार नाही. अशी 4 वेळेस उद्धव साहेबांच्या पाया पडून शपथ घेतली आणि साईबाबांची शपथ घेतली. आज पुन्हा तो शिंदे गटामध्ये, त्याचा 5वा पक्ष आहे. आम्ही त्यावेळेसही देखील विरोध केला. मागच्या वेळेसही याच खासदाराला मारल्याचा गुन्हा माझ्यासह माझ्या मित्रांवर होता. 12 वर्ष ती केस चालली आणि आता मागच्या महिन्यात त्या केसचा निर्दोषपणे आमच्या बाजूने निकाल लागला आणि आज परत 30 वेळा आमच्यावर आली का काय असंच वाटायला लागलेलं आहे की हा गद्दार खासदार, या गद्दार खासदाराला चोपायची वेळ सर्व संगमनेरच्या शिवसैनिकावर आलेली आहे. हा रोष जनतेचा आहे आणि हे जनता या गद्दार भाऊसाहेब वागचौरेला पुन्हा पाडल्याशिवाय गाडल्याशिवाय शांत बसणार नाही. आज तुम्ही या ठिकाणी प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलंय, काय कारण म्हणजे ज्या खासदाराला 10 वर्ष शिवसेने गद्दारी केल्यानंतर 10 वर्ष तो घरी राहिला, उद्धव साहेबांच्या पाया पडला, तिथे जाऊन माथ्या टेकवला, मी साहेब मी कुठे जाणार नाही, मला तिकीट द्या. आमचा सगळ्यांचा विरोध होता त्याला, याला तिकीट देऊ नका, एखाद्या गरीब शिवसेना. साहेबांनी आदेश दिला, साहेबांचा आदेशाचं पालन करून आम्ही याला निवडून आणलं. पण या गद्दारांनी परत आज गद्दारी केली, पण आम्ही शिवसैनिक त्याला सोडणार नाही. पुन्हा साईबाबांची शपथ घेऊन पण त्यांनी सांगतायत की गद्दारी केली, पुन्हा पक्षांतर केलंय. आता काय भूमिका राहणार? आता शिवसैनिक संगमनेर शिवसैनिक भूमिका अशीच राहील का परत संगमनेर शहराचा दिसला त्याला शिवसैनिक चोप दिल्याशिवाय शांत बसणार. पुन्हा संगमनेर मतदारसंघात तुम्ही मगाशी घोषणा केली की संगमनेर मतदारसंघात त्याला फिरू देणार नाही. मग शिर्डी मतदारसंघ तसा पाहिला तर मोठा मतदारसंघ आहे. शिर्डी मतदारसंघातील काही शिवसैनिकांनी अशीच घोषणा केली. नक्की काय पुढचं नियोजन असणार? आमच्या जिल्हा प्रमुख सचिन भाऊ कोते पाटील असतील, जगदीश चौधरी असतील, यांच्या नेतृत्वाखाली आमचं मगाशीच एकमेकाची ऑनलाईन बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये असं नियोजन झालेलं आहे की हा गद्दार खासदार ज्या ठिकाणी दिसेल, ज्या मतदारसंघात दिसेल, संगमनेर असो, अकोले असो, श्रीरामपूर असो, नेवासा असो, शिर्डी असो, राहता असो, कोपरगाव असो, ज्या ठिकाणी दिसेल या ठिकाणी त्याला चोप दिल्याशिवाय शिवसैनिकांनी शांत बसायचं नाही. कारण की एकदा गद्दारी केली तर तो पाया पडून त्याला आपण परत घेऊन टाकलं होतं. ही त्याची दुसऱ्यांदा नाही 4थ्यांदा गद्दारी केलेली आणि त्यांनी गद्दारी केली. त्याला पक्षात जेव्हा घेतलं त्यावेळेस त्याच्या सांगण्यावरून पक्षाने आम्हाला बाजूला केलं होतं. आम्हाला 2 वर्ष पक्षाने डायरेक्ट बाजूला केलं. परंतु पक्षाचा आदेश आला, आम्ही त्याचंच काम केलं. त्याला इमानदारीने निवडून आणलं, स्वखर्चाने निवडून आणलं आणि त्यांनी पुन्हा गद्दारी केली. तर सगळ्या जिल्ह्याच्या वतीनं मी तुम्हाला शब्द देतो, भाऊसाहेब वागचौरे जिथं दिसल तिथं त्याला चोप देण्यात येईल. नक्कीच भाऊसाहेब वागचौरे यांना शिर्डी मतदारसंघातही कुठे फिरू देणार नसल्याचा रोष असा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. मराठीसाठी अमोल मस्कर, संगमनेर, जिल्हा.